नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. विक्रमगड आणि वाड्यामध्ये शिवजन्मोत्सव दिव्यांची दिवाळी करत केला साजरा. संपूर्ण विश्वाचे प्रेरणास्थान आणि हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदुत्वाचा जनक, जनतेचा राजा, जाणता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या दिनी प्रत्येक ठिकाणीच विक्रमगड व वाड्यामध्ये जनतेने वेगवेगळ्या प्रकारे म्हणजेच दीप लावून दिवाळी उत्सव, मिरवणूक, नृत्यकला, पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक वाद्याचा प्रदर्शन, लेझिम अशा विविध माध्यमातून उत्साहात आपल्या जाणता राजाला त्रिवार मुजरा देत आनंदात गुण गोविंदात साजरा करण्यात आला. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट. आज आपल्या सोबत आहेत सिद्धेश्वरी रोड गावदेवी मंदिराजवळ संस्कृती भरत मालवी आणि गडकिल्ले स्पर्धेचे आयोजक प्रशांतजी गंदे यांच्यासोबत योगेश आंबवणे, दीपक काबाडी. संस्कृतीताई, काय सांगशील तू याबद्दल? जय शिवराय. खरं तर मी राजांबद्दल थोडं बोलू इच्छिते. कारण महाराष्ट्राचा इतिहास हा कोणी ऐऱ्या गैऱ्यांनी लिहिला नसून तो लिहिलाय घोड्यांच्या टापांनी, तलवारीच्या टोकांनी, तोफांच्या कडकडाटांनी आणि मावळ्यांच्या हक्कांनी. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि खरं तर हा इतिहास जपणं हा आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि मी अजून एक सांगू इच्छिते की ज्या राजामुळे, ज्या छत्रपती शिवरायांमुळे ह्या महाराष्ट्रात देवदैवत असं हे ओळखलं जाते, त्यांचंच या महाराष्ट्रामध्ये एकही मंदिर नव्हतं. परंतु आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राजवळच म्हणजे महाराष्ट्रातच आपल्या वाड्या तालुक्यापासून काही जवळ अंतरावर छत्रपती शिवरायांचे नुकतेच एक भव्य दिव्य असे मंदिर उभारले गेले आहे. आणि त्या मंदिरामध्ये छत्रपती शिवरायांच्या बालपणीच्या इतिहासापासून ते त्यांच्या शेवटपर्यंतच्या कार्यापर्यंत सगळं चित्र असं हे 3D प्रकारे रेखाटलं गेलं आहे. तर आपण सर्वांनी अवश्य तेथे भेट द्यावी. आणि छत्रपती शिवरायांकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि त्यातीलच एक गोष्ट म्हणजे छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी. म्हणजेच त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छिते की छत्रपती शिवरायांचा ज्यावेळी राज्याभिषेक सोहळा संपन्न होत होता त्याचवेळी रायगडावर एक इंग्रज उपस्थित होता आणि त्या इंग्रजांनी रायगडावरती 2 महाकाय हत्ती पाहिले आणि त्याला प्रश्न पडला की हे महाकाय हत्ती या एवढ्या उंचावर असलेल्या रायगडावर आणले कसे. तर तेथे उपस्थित असलेल्या एका मावळ्याला त्याने विचारले की हे महाकाय हत्ती रायगडावर आणले कसे. तर त्या मावळ्याने उत्तर दिले की छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी एवढी होती की छत्रपती शिवरायांना पूर्वीच ठाऊक होते की आपला राज्याभिषेक हा या रायगडावरतीच होणार आणि म्हणून त्यांनी ते हत्तीचे लहान पिल्लूच रायगडावरती आणून ठेवले होते. आणि ज्यावेळी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होत होता त्यावेळी ते लहान हत्ती महाकाय हत्ती म्हणून आणि त्या राज्याभिषेकाची शोभा वाढवण्यासाठी तिथे उपस्थित होते. तर ही छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी आहे. हा खरं तर एकच किस्सा आहे, पण तसं बघायला गेलं तर शिवरायांकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे, म्हणून आपण त्याचा आदर करावा.